सुपर एल निनोमुळे दुष्काळाची चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्रामध्ये पावसाचा अतिमुसळधार जोर सुरू होणार। काल रात्री अरबी समुद्रामध्ये एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे 20 जून नंतर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। भारतच नाही तर अमेरिका आणि जपानच्या सॅटेलाइट यंत्रणेने देखील हवामानाचा रिपोर्ट समोर आणला आहे। मान्सूनचा वेग मंदावला होता आणि यामागे मोठी दोन कारणं होती, पण आता ती दोन्ही कारणं एका रात्रीत नष्ट झाली आहेत। अमेरिका आणि जपानच्या मते अरबी समुद्रातील ही विचित्र घडामोडी आता पावसाला महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने ढकलत आहे। या नवीन अंदाजानुसार महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होणार आहे। शेतकरी बांधवांनो, जून महिना संपायला आला आणि यंदा दुष्काळ पडणार अशा बातम्या पसरत होत्या। कोणी म्हणत होतं की पाऊस लांबलाय, तर कोणी म्हणत होतं की पेरण्या धोक्यात आहेत। पण काल रात्री अशी घटना घडली आहे ज्याने संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे वळवलं आहे। ही बातमी भारताच्या हवामान खात्याकडून नाही तर अमेरिका आणि जपानच्या सॅटेलाइट यंत्रणेकडून आली आहे। त्यांनी सॅटेलाइटमध्ये काल रात्री फोटो पाहिला आहे आणि ती हालचाल दिसली आहे जी सामान्य नाही आहे। ज्या तारखेची तुम्ही वाट पाहत होता ती तारीख आता बदलली गेली आहे। महाराष्ट्रामध्ये पावसाचा मोठा स्फोट होणार आहे। इंडियन ओशियन डायपोल नावाची एक प्रणाली आता पॉझिटिव्ह झाली आहे। सोप्या भाषेत सांगायचं तर पावसाला अडवणारे जे नैसर्गिक अडथळे होते ते आता नष्ट झाले आहेत। अमेरिका आणि जपानने आपल्याला जे पुरावे दिले आहेत त्यात गंभीर इशारा देण्यात आला। त्यांनी स्पष्ट सांगितले की वातावरण सामान्य पावसासारखं नसून एखाद्या ढगफुटी सदृश पावसासारखं असणार आहे, जेणेकरून अतिवृष्टीचे दिशेने संकेत देण्यात आले आहेत। जून आणि ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्राने कधीही न पाहिलेला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। जागतिक संस्थांनी सांगितलेलं आहे की हवामानाचा रिपोर्ट समोर येताच शेतकऱ्यांना विशिष्ट सूचना देण्यात याव्यात। गेल्या काही महिन्यापासून आपण पाहतोय की बळीराजाचं मन व्याकुळ झालंय। उन्हाच्या तडाख्याने जमीन तडकली होती आणि पावसाच्या ढगाकडे शेतकरी डोळे लावून होता आणि त्यातच दुष्काळाची चर्चा सुरू झाली। त्यामुळे शेतकरी चिंतेत होते, पण काल रात्रीची घटना घडली तिने निसर्गाचं चक्र एका क्षणात बदलून टाकलं आहे। अरबी समुद्राच्या पोटातील ही हालचाल थेट महाराष्ट्राच्या दिशेने प्रचंड ढग घेऊन पोहोचत आहे। हे ढग म्हणजे केवळ पाणी नाही तर शेतकऱ्यांसाठी समृद्धीचं वरदान आहे। अमेरिका आणि जपानच्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा पाऊस जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मुसळधार कोसळणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता पेरणीच्या घाईबद्दल बोललं गेलंय। मुख्यमंत्र्यांनी देखील सूचना दिल्या आहेत की घाई करू नका, पण तयारी ठेवा। या पावसाच्या स्फोटामध्ये तुमची बियाणे वाहून जाऊ नयेत यासाठी आत्तापासूनच तयारी करावी लागणार आहे। ज्या भागात अतिवृष्टीचा धोका देण्यात आला आहे तिथे सरकारने प्रशासनाला हाय अलर्टवर ठेवलंय। हे संकट नाही आहे, निसर्गाची देणगी आहे, पण ती व्यवस्थित हाताळली तरच आपल्याला भरघोस पीक घेता येणार आहे। वेळापत्रक आता जिल्ह्यानुसार जाहीर झाले, त्यामुळे तुमच्या जिल्ह्यांमध्ये कशी परिस्थिती असणार आहे हे जाणून घ्या। हवामान खात्याकडून रिपोर्ट आलाय। भारताच्या हवामान खात्याने आणि जगातील दोन प्रमुख प्रगत देशांच्या हवामान सॅटेलाइटच्या द्वारे महाराष्ट्रामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे। काल रात्री अरबी समुद्रामध्ये घडलेल्या घटनेमुळे निसर्गाचं संपूर्ण गणित बदलून टाकले। प्रत्येक वेळी मान्सून हा केरळमध्ये दाखल होऊन पुढे सरकत असतो, परंतु यावेळेस मान्सून केरळमध्ये येऊन पुढे सरकण्यास अडथळे निर्माण होत होते। यामध्ये पहिलं होतं ते म्हणजे सुपर एल निनो आणि दुसरं होतं ते म्हणजे अरबी समुद्रातील प्रतिकूल परिस्थिती। पण काल रात्री अमेरिकेच्या हवामान संस्थेने जो सॅटेलाइटमध्ये फोटो काढलाय त्याने सगळं चित्र स्पष्ट झाले। फोटोमध्ये अरबी समुद्राच्या पट्ट्यात ढगांची अशी प्रचंड मोठी गर्दी दिसते आहे जी याआधी कधीही पाहिली गेली नव्हती। ढग म्हणजे केवळ पावसाची लक्षणं नाहीत तर एक मोठी हवामान क्रांती आहे। जपानच्या तज्ज्ञांनी तर याला क्लाउड बर्स्टचं नाव दिलंय। ढग आता महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने सरकत आहेत आणि हवामान अंदाजाचा रिपोर्टचा डेटा हा अमेरिकेने देखील पाठवला आहे। नवीन सॅटेलाइट डेटाप्रमाणेच महाराष्ट्रात पावसाचा खरा जोर कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहेत त्या तारखा देखील स्पष्टपणे सांगण्यात आल्या। काही जिल्ह्यांमध्ये तर पावसाचं प्रमाण हे 100% वर जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे आणि हे वेळापत्रक आता जिल्हा अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यांमध्ये कधी आणि किती पाऊस पडणार याची टक्केवारी आता बदलली गेली। हवामान संस्थेने संकेत दिले आहेत की जून महिन्यामध्ये जरी पाऊस मंदावला गेला होता तरी देखील आता पाऊस जोरदार बरसणार आहे। जुलै महिन्यामध्ये तर काही ठिकाणी अतिवृष्टीचे संकेत देण्यात आले। आपल्या महाराष्ट्रावरती नैसर्गिक सावट होतं, त्यामुळे मान्सून लांबला गेला होता। पॅसिफिक महासागराचं तापमान वाढल्यामुळे मान्सूनचा जो ओलावा भारताकडे यायला हवा होता तो काहीसा विस्कळीत झाला होता। त्यामुळे भारतीय हवामान विभागाने काही ठिकाणी दुष्काळाचे संकेत देखील दिले होते। पण महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मान्सूनची सीमा जी अडकली होती ती काल रात्री सुरळीत झाली आहे। त्यामुळे मान्सूनची गती हे पुढे सरकली असून महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हा थेट हवामान तज्ज्ञांनी
तज्ज्ञांनी दिला आहे। मग यामध्ये कोकण, विदर्भ, मराठवाडा या भागामध्ये पावसाचे वितरण हे असामान्य राहण्याची शक्यता आहे। काही जिल्ह्यात तुफान पाऊस पडेल तर काही भागामध्ये पावसाची प्रतीक्षा करावी लागू शकते। सॅटेलाइटच्या फोटोमध्ये ढगांची जी गर्दी दिसत आहे ती जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात शिरकाव करणार आहे। शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी ठरणार आहे। जर आपण निसर्गाच्या या बदलाचा आढावा घेतला तर यावर्षीचं पीक हे विक्रमी देखील येऊ शकतं। सरकारकडून काही काळाच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि विशेष देखरेख देखील ठेवली जाणार आहे। दुष्काळाचा विचार सोडून द्या आणि नियोजन करा। हवामान बदललं आहे, शेती करण्याची पद्धत देखील बदलली जाणार आहे आणि अधिकृत हवामान विभागाच्या गुप्त यंत्रणेनुसार सारांश देण्यात आलेला आहे। जिल्ह्यामध्ये कशी परिस्थिती असणार आहे हे देखील जाणून घ्या असं सांगण्यात आले। शेतकरी बांधवांनो, हवामान तज्ज्ञांच्या मते जुलैमध्ये महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये, काही भागांमध्ये तर अतिवृष्टीची शक्यता आहे। जुलैचा महिना हा आपल्या पिकांसाठी टर्निंग पॉइंट ठरणार आहे। या काळात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून शेतकऱ्यांसाठी 3 महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत। पहिली सूचना देण्यात आली आहे की जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नका। जर तुम्ही घाईघाईने पेरणी केली आणि नंतर पावसामध्ये खंड पडला तर दुबार पेरणीचं संकट देखील निर्माण होऊ शकतं। त्याचबरोबर पाणी व्यवस्थापनासाठी देखील जुलै महिन्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे, त्यामुळे शेतात पाणी साचू नये यासाठी आतापासूनच पाण्याचा निचरा करण्याचे मार्ग तयार ठेवा। त्यानंतर तिसरी सूचना देण्यात आली आहे की तुमच्या गावातील कृषी सहाय्यक आणि हेल्पलाईनशी संपर्कात राहा, कारण जुलै महिन्यामध्ये पावसाची स्थिती ही जिल्ह्यानुसार वेगवेगळी असणार आहे। मित्रांनो, अरबी समुद्रामध्ये सध्याची हालचाल घडते ती सामान्य नाही। हवामान तज्ज्ञांच्या भाषेत सांगायचं झालं तर अरबी समुद्राच्या मध्यवर्ती भागामध्ये एक लो प्रेशर बेल्ट तयार होत आहे आणि या हालचालींमुळे समुद्रातील बाष्प प्रचंड वेगाने ढगांमध्ये रूपांतरित होत आहेत। हे ढग म्हणजे केवळ पावसाचे थेंब नसून ती एक मोठी ऊर्जा आहे आणि जेव्हा इंडियन ओशन पॉझिटिव्ह होतो तेव्हा बाष्पयुक्त ढगांचा वेग हा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती धडकतो। सध्या तेज घडतंय अरबी समुद्रातील ही अस्वस्थता महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ढग निर्माण करणार आहे आणि हे ढग जेव्हा सह्याद्री पर्वतरांगांना धडकतील तेव्हा अतिमुसळधार पाऊस बरसणार आहे। हवामान विभागाच्या नवीन अंदाजानुसार कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला। या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे आणि रेड अलर्टचा धोका देखील देण्यात येऊ शकतो। मराठवाड्याच्या दिशेने जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यात दमदार पावसाचं पुनरागमन होणार आहे। पाऊस पहिल्यांदा मध्यम असला तर देखील काही काळाने तो अतिमुसळधार होणार आहे। पिकांसाठी पोषक ठरू शकतो। विदर्भाचा विचार केला तर गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यात जुलैच्या उत्तरार्धामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या भागात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे। जुलै महिना हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी पावसाचा असणार आहे, परंतु महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तो अतिमुसळधार पावसाचा देखील असेल। अरबी समुद्रातून येणारे हे वारे थेट महाराष्ट्राच्या भूभागावरती आदळल्यामुळे पावसाचा इशारा देण्यात येत आहे। जेव्हा बाष्पयुक्त वारे अडकतात तेव्हा ते कमी जागेत आणि कमी वेळेत प्रचंड पावसाला कोसळून आणतात आणि त्यामुळेच अतिमुसळधार पाऊस बरसतो। यामुळे हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचे संकेत हे दिले आहेत।